मोठी बातमी पाहूयात। भाजप माजी नगरसेवक रवी लांडगे आज शिवबंधन बांधणार आहेत। आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। पक्षप्रवेशासाठी ते मुंबईकडे रवाना झाले। संधी दिल्यास भोसरीमधून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं सुद्धा त्यांनी जाहीर केलंय। त्यामुळे भोसरीत महेश लांडगे विरुद्ध रवी लांडगे अशी लढत होण्याची शक्यता आहे। भोसरीच्या आमदारांनी तो विचार एक बाजूला ठेवून वेगळा मार्ग अवलंबला। भोसरीत भ्रष्टाचार असेल किंवा हुकुमशाही असेल, दडपशाही असेल, खोटी आश्वासनं असतील, राजकीय स्वार्थापोटी लोकांना खोटी आश्वासनं द्यायची, त्याची पूर्तता न करायची, विकास कामांची खोटी आश्वासनं द्यायची, सत्तेचा गैरवापर करायचा, या सगळ्या गोष्टींना आता जनता कंटाळलेली आहे। ती यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे नाराज आहे। या सगळ्या गोष्टींचा आता सहनशक्तीचा अंत झाल्यामुळे आम्ही शिवसेना पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला। तर सर्वच राजकीय पक्ष आणि नेते विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेत। तर तिकडे जरांगे सुद्धा आता आगामी विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक जिल्ह्यातील 15 विधानसभेच्या जागांचा त्यांच्याकडनं आता आढावा सुद्धा घेण्यात येतोय। नाशिक जिल्ह्यातील 15 जागांसाठी 150 मराठा उमेदवार इच्छुक आहेत। मनोज जरांगे पाटील यांना नाशिक जिल्ह्यातील 15 जागांसाठी 150 इच्छुक उमेदवारांचा अहवाल सुद्धा आता सादर करण्यात आलेला आहे। येत्या 29 तारखेला मनोज जरांगे पाटील आता काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असेल।